विचारकांच्या उपस्थित मान्यवर, आजच्या या दिनविशेष सोन्याचा दिवस मी याला म्हणेल, ज्यांच्या जीवनात, त्यांच्या कुटुंबात, इव्हन त्यांच्या गावात, कारण एक जण जेव्हा लागतो ना तेव्हा एक कुटुंब बदलतं असं म्हटलं जातं. मी म्हणतो एक गाव बदलतं. त्या गावामध्ये जेव्हा एक ऊर्जेची लाट तयार होते, त्यात असंख्य विद्यार्थी तयारी करणारे ते बघतात की हा लागलाय, हा कुठेतरी नोकरीला लागला, आणि त्यातल्या त्यात या भारत मातेच्या खुशीत प्रत्येकाला वर्दीचं स्वप्न आहे. प्रत्येकाला वाटतं माझ्या अंगावरती वर्दी असावी, माझ्या खांद्यावरती स्टार असावे. हे स्वप्न घेऊन खूप जण मेहनत घेतात. मी जाता येता बघत असतो, कोणी रोडच्या कड्याने पळत असतं, कोणी कुठेतरी शेतात, रानात, डोंगरात पळताना मला विद्यार्थी दिसतात. त्या विद्यार्थ्यांसाठी हे विद्यार्थी एक आशेचा किरण असतात. यांना बघून त्यांची ऊर्जा वाढते. जो टाइम आपण म्हणतो ना कमी कमी होतो, 5 मिनिटं होता, 5:50 आला, 5:40 आला, 5:30 आला, हा टाइम मेहनतीने कंप्लीट होतो. पण त्याच्याबरोबर अशी ऊर्जा जेव्हा भेटते ना तेव्हा तो फास्ट मध्ये कमी व्हायला सुरुवात होते. आणि त्यासाठी हे आशेचे किरण असणारे विद्यार्थी, म्हणून यांच्या जीवनात आलेला हा सोन्याचा दिवस. खर तर हे सगळे विद्यार्थी जे बसले आहेत, ज्यांच्या कानामध्ये माझा आवाज पोहोचतोय, मी दिलगिरी व्यक्त करतो की हा कार्यक्रम आम्ही मोठा घेऊ शकलो नाही. मी नंतर फोन केला की हा मोठा कार्यक्रम नाही घ्यायचा आपल्याला, ग्राउंडवरती कोविडची परिस्थिती आहे. आणि असा आवाज ऐकला तर कदाचित बजेट जर पूर्ण उलटलं तर गर्दी मावणार नाही, म्हणून कुठेतरी लिमिट ठेवायला लागेल. मी मुख्य मुद्द्याकडे येतो. तो सोन्याचा दिवस प्रत्येकाला वाटतं माझ्या आयुष्यात यावा, पण त्याच्यासाठी असणारी मेहनत कुठेतरी कमी पडली जाते. मध्ये ब्रेक भेटतो, कोणीतरी येऊन इथं डवसून जातं. इथं डवसणं म्हणजेच काय की निगेटिव्ह करणं. मी तुम्हाला यशाचं एक समीकरण सांगून जाईल. विद्यार्थी परीक्षेत अयशस्वी का होतात? त्यांना अयशस्वी करण्यामागे त्यांच्या जवळचेच कोणीतरी असतात की त्यांना ते निगेटिव्ह करत असतात. तुझं पण होऊच शकत नाही. बघा एक वाक्य आहे, काळजावरती कोरून ठेवा. आपण असं काही करायचं ना, जी व्यक्ती आपल्याबद्दल बोलले होते मी याला ओळखत नाही, जी व्यक्ती आपल्याबद्दल बोलले होते मी याला ओळखत नाही, त्यांनी असं म्हटलं पाहिजे की मी याला कसा भेटलो होतो, ती सगळी स्टोरी सांगितली पाहिजे. एवढं यश आपण संपादन केलं पाहिजे. मी याला कसं भेटलो, कशी आमची ओळख झाली हे सांगितलं पाहिजे. पहिले तो म्हणत होता की मी याला ओळखत नाही, अशी ओळख निर्माण करणं गरजेचं आहे. आणि ते त्यांनी केलं, म्हणून त्यांच्या आयुष्यातील सोन्याचा दिवस. एक उदाहरण मी तुम्हाला सांगेन. बरेचसे विद्यार्थी माझ्या जीवनात आले, तेही चांगल्या चांगल्या पदावर गेले, खूप प्रेम देऊन गेले. आता मी तुमचं प्रेम बघितलं, ते प्रेम असं आलं की कुठेतरी छाती भरून येते की नाही अजून खूप काही करायचं, मोठे मोठे निकाल अचीव्ह करायचे. प्रत्येक शिक्षकाबद्दल तुम्ही मोठ्या तन्मयतेने ओरडत होते, त्यांच्याबद्दल असलेला आदर, प्रेम, त्यांनी दिलेला 1 मार्क असेल, अर्धा मार्क असेल, तुमचं इथं बसलेला आहे, त्याच्यामुळे ते प्रेम तुम्ही त्यांना देतात. असं 16 वर्ष तुमच्यासाठी तपश्चर्या घेतलेले 2 व्यक्ती घरी आहेत, आणि त्या आतुरतेने या दिवसाची वाट पाहतायत. गरुडजीचा कधीतरी फोन येईल, माझा मुलगा लागलाय, तुमच्या गावात सत्काराला येतो, गाव तिथे गरुडजी राबवणार आहे. किंवा माझा मुलगा स्वतः फोन करेल, पप्पा मम्मी माझा निकाल आला, आई माझा निकाल आला, बाबा माझा निकाल आला. या फोनची अपेक्षा वेगळ्या लेवलला त्यांनी सोचून ठेवलेली आहे. इथे एक त्यांनी स्वप्न बघितलेलं आहे, आणि ते पूर्ण करत असताना या सगळ्यांची मेहनत त्याच्यात असते. कदाचित कोणाचं नाव नसेल घेतलं गेलं माझ्याकडून, एखाद्या शिक्षकाचा सत्कार राहिला असेल, एखादा शिक्षक राहून गेला असेल, कुणाला 5,000 पारितोषिक भेटलं, कोणाला नाही भेटलं, हे पुरस्कार वगैरे काहीच नाही. आमच्यासाठी सगळ्यात मोठा पुरस्कार आहे
हे जे विद्यार्थी लागलेत नाही कुठेतरी भेटतील आणि तिथं अभिमानाने सांगतील ते माझे सर आहे. हा पुरस्कार आमच्यासाठी मोठा आणि हा पुरस्कारासाठी ही सगळी तन्मयता असते आणि ते माणूस सोचूनच असतो. बघा आयुष्य असं जगायचं ना. ते वाक्य आहे, परत एकदा ते पण वाक्य सांगतो. वाघ जंगलात नसला तरी दरदरा कायम पाहिजे. वाघ जंगलात नसला तरी दरदरा कायम पाहिजे. असं जीवन आपलं बनवायचं. आपण जिथे बी नसलं तिथे आपली कमी भासली पाहिजे की हा होता. हा विद्यार्थी कधी बघितला ना तरी मनामध्ये वेगळीच गोष्ट आली पाहिजे. माझ्या आठवत आताचा किस्सा आहे. पेपर झाला होता, पुण्या बिहार होता. पुन्हा बिहारचा आधीची स्थिती पण मला सांगतो. पुन्हा बिहार झाला, लॉकडाऊन झाला, ग्राउंड झालेलं होतं आणि परीक्षा होतच नव्हती. मुलं घरी गेले. मोठ्या मेहनतीने फोन करावे लागले, बोलावे लागले. कारण गॅप पडला. काय होतंय तर आम्हाला अनुभव आहे ते त्याला तो नसतो. पेपर झाला आणि मुलं पुन्हा कॅम्पला आले होते. 3 ते 4 जण होते आणि ते जेव्हा ते फिरत होते तेव्हा त्यांना एक ससा दिसला. बघा ससा दिसला. तो ससा आता किती पळतो वगैरे मला सगळं सांगण्याची गरज नाही. त्यांनी बघितला आणि त्या 3 जणांनी ठरवलं या सशाला पकडायचं, त्याच्या मागे पळायचं आणि अक्षरशः विना जाळ्याचा काही न टाकता त्यांनी तो साप पळून पकडला. बघा यश कशावर नाक असेल मला तेव्हा कळालं होतं हे ते 100% ते पकडतील. कारण ज्यांनी आर्मी भरती मारली त्याच्यासाठी ससा पकडणं काही मोठी गोष्ट नाही. ते आर्मी पण पकडू शकते. एवढे तेजस्वी छावे तुम्ही बनले पाहिजे. हा कार्यक्रम घेण्यामागचे 2 घंटे वाया घालवणं नाहीच आहे. काही आवश्यकता नाही 2 घंटे वाया घालवण्याची. 2 घंटे करायचे नाही करत 1 मार्क वाढला असता. पण तो नुसता मार्क वाढला असता. दिमागामध्ये पेट नसती घेतली. ती पेट घेण्यासाठी हा कार्यक्रम समजून झाला. हा मोठा झाला आम्हाला खूप मोठा आनंद होता. पण खूप काही गोष्टी आहेत की त्याच्यामुळे त्या गोष्टी घेता नाही आल्या. अपेक्षित आहे की त्या यशापर्यंत तुम्ही जावं. खूप वेळ तुमच्याकडे मी घेणार नाही. अगोदरून एक सांगेन की जे शिक्षक मेहनत घेतात तुम्ही मेहनत घेतात. बघा एका हाताने टाळी वाजत नाही, दोघांचा मिलाप लागतो तेव्हा टाळी वाजते. एक हात शिक्षक आहे, एक हात तुम्ही. तुम्ही जेव्हा जवळ याल तेव्हा आम्ही काहीतरी तुमच्यासोबत घर्षण होईल आणि तिथून पुढे ती टाळी वाजते. असं आपल्या निकालासोबत होत असतं. पुढे पुढे जातो, फॉर्म भरतो. फॉर्म भरला की मग ग्राउंड होतं, मग त्याच्यानंतर रिटर्न होते. काही जणांची फक्त रिटर्न असते. तर ह्या दोन्ही गोष्टी घडून येणं गरजेचं आहे. आणि जोपर्यंत मोठा आवाज येत नाही तोपर्यंत हे हात जवळ जवळच यावे लागतात. मध्ये जरी तो थांबलं आणि परत आवाज टाळीचा आवाज परत येतो का? नाही. ब्रेक आला की तेवढाच स्टॅमिना लो होतो. 3 जर तेवढ्या दोन्ही आले तर लवकर निकाल येतो. याच्यात काही विद्यार्थी असे त्यांना 17ला आले निकालाला आतापर्यंतचा टाइम काढला. काही विद्यार्थी 8 महिन्यात निकाल घेतला, काही 4 महिन्यात घेतला, काहीला 7 महिने लागले. हे काम होतं. ती स्पीड पेटून उठणं यातच समीकरण निकाल. आणि मला अपेक्षित आहे हे वर्ष तुमच्यासाठी मोठा निकाल देणार असेल. 2021 का 2021 सगळ्यांसाठी घातक ठरलं. ते विद्यार्थ्यांसाठी ठरलं, दुनियासाठी ठरलं. त्याच्यात काही साध्य झालं नाही. आणि एक नियम आहे, जेव्हा माणूस 2 पाऊल पुढे जाऊन जेम घेतो ना त्याची जेम जास्त जाते. आता तुम्हाला चान्स आहे की तुम्ही 2 पाऊल मागे गेलेले आहात. तेवढ्या जोमाने तुम्हाला जेम घ्यायची आणि तो निकाल मिळवायचा. मिल्खा सिंग पिक्चर सगळ्यांनी बघितला असेल बघा. आपण फक्त पिक्चरच बघतो, पण त्याचं घेत काहीच नाही. पिक्चर तर बघतो त्याचं घेत नाही आणि जे नाही घ्यायचे ते पहिले घेऊन बसतो आणि मग घेण्यासारखं काहीच राहत नाही. त्या मिल्खा सिंगने आधी ठरवलं होतं की करायचं काय आणि कशा कशा पद्धतीने त्याच्या एक पॉइंट वाढत गेला होता.
स्वतःचा घाम भरून एक मग भरायचा, एक मग पहिल्यांदा पिढीत एक मग भरायचा, एवढी मेहनत त्याची होती. तेव्हा मिल्खा सिंग बनला. अपयश येतं, त्यालाही आलं होतं. त्याच्या अपयशाचं कारण काय होतं माहितीये? स्टोरी सांगावं लागेल. परत ऑलिम्पिकला गेला होता दुसऱ्या देशामध्ये, काही गोष्टींना एन्जॉय केला गेला वगैरे सर्व काही. त्यानंतर त्याला तिथं अपयश आलं. तिथून उठला, डोक्यात घेतलं नाही हे चुकीचं आहे. आणि तिथून पुढे आल्यानंतर तुम्हाला माहिती किती रेकॉर्ड बनले. माहित नसेल एकदा योग्य गोष्टी ते बघा, म्हणजे तुझ्या लक्षात येईल मला बोलण्याचा माझा हेतू काय होता. दुसरं, स्पर्धा परीक्षा एक वाक्य 3 इडियट्स मधले तुम्हाला सांगून देतो. मी दरवेळेस ते बोलत असतो. 2च मार्ग आहेत. एक सक्सेस व्हायचे 2 मार्ग आहेत. कॉलेजमध्ये 2 असतात की एक तर स्वतः खूप अभ्यास करा किंवा दुसऱ्याला अभ्यासापासून थांबवा. तुमच्याकडे एकच मार्ग आहे. स्पीड नेण्यासाठी सांगतो मी, सांगितलेलं आहे. तुमच्याकडे 2 मार्ग आहेत. एक तर दुसऱ्याला थांबवा किंवा स्वतः खूप अभ्यास करा. दुसऱ्याला तुम्ही थांबवू शकत नाही, कारण ऑल इंडिया प्रॅक्टिस चालू आहे. ऑल इंडियाचे मुलं तयारी करतात. तुम्हाला फक्त गरुडजेप कॉम्पिटिशनला नाही आहे. आणि गरुडजेपची संख्या एवढी आहे की भरतीच्या जागा संपून जातात. मग तुम्हाला कॉम्पिटिशन ऑल लेवलला करायचं. आणि हे लेवलला करत असताना तुम्ही लोकांना नाही थांबणार, मग स्वतःला सिद्ध करायचं की माझी जागा आहे, मला मिळवायची. बरेचसे विद्यार्थी त्याच्यानंतर काही दिवसानंतर इथे येतील, काही दिवसानंतर मला कुठे बॉर्डरवर दिसतील, काही जण कुठं एसपी ऑफिसला दिसतील, कोणी जीपी ऑफिसला दिसेल, कोणी तहसीलला दिसेल, तलाठी ऑफिसला, वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही दिसाल. दिसण्याचं वेगवेगळे कारण असू शकतात. आणि बरेचसे जण कुठेतरी रोडने डबा घेऊन आपल्याला पण दिसतील. दोन्हीचा फरक आपुलकी जात असेल ना, त्यासाठी सक्सेस झालेले विद्यार्थी त्यांना भेटण्यात, त्यांना विचारपूस करण्यात, काय विकास चालू आहे, मी अजून पुढचे गोष्टी क्लिअर करण्यात. हे 3 विद्यार्थी आले तिथं पेपर दिल्यानंतर. माझ्यासाठी सगळे विद्यार्थी, तो गरीबातला गरीब असेल, तळागाळात असेल, जो इथं आला किंवा कुठेतरी बोलला गेला, तो विद्यार्थीच आहे. तो सक्सेस होणं हे त्या सगळ्यांचं ध्येय आहे. आणि त्या ध्येयाला लागून आपण हा कार्यक्रम तिथं घेत आहोत. एक अपेक्षा व्यक्त करतो. जास्त वेळ तुमचा घेणार नाही. मला माहिती खबर बोरही झाले, त्याच्यात जागाही बसायला नाहीये. कमी जागेमध्ये कार्यक्रम ऍडजस्टही करायचा होता. एक गोष्ट लक्षात घ्या, इतर काळ काही दिवस सगळं काही विसरून जा की आतापर्यंत काय झालं, काय नाही, कशासाठी आलो, सगळं विसरून जा. आता एक विचार करा, ती खुर्ची मला पाहिजे, तिथं मला बसायचं. तिथं बसायचं म्हणजे तुम्ही जग जिंकल्यासारखं. तुम्ही जग जिंकल्यासारखं आहे. तुम्हाला असं वाटेल की आता या सुखापेक्षा दुसरं कोणताही सुख नाही. आणि ते जर मिळवायचं तर त्याच्यासाठी उठून मेहनत घ्यावी लागेल. मला एक वाक्य आठवतं. माझ्या शिक्षकांनी 9वी-10वीला असताना माझ्यासोबत घडलेला किस्सा मी तुम्हाला सांगतो. गणिताचे सर होते माझे, जिते सर म्हणून. आणि नेहमी मी क्लासला त्या गणिताच्या विषयामध्ये त्यांना वेगवेगळे चॅलेंज करायचे. उदाहरण दिलं तर सगळ्यात पहिले उत्तर देणं वगैरे असं आमचं चालायचं. पण त्याचा सगळ्यात आवडता विद्यार्थी मीच होतो. ते काय घडलं होतं ते नंतर तुम्हाला सांगेल. तर एक दिवस असा आला की माझं आणि त्यांचं बिनसल्या गेलं. बिनसलं मागचं कारणही कसं होतं, मी गणिताची पुस्तक एकही दिवस 8 दिवसात लेक्चरच आणलं नव्हतं. गणिताची वही आणली नव्हती. आणि काहीच नाही, गणिताचं लेक्चर झालं मी असं बसायचं शांत. 8 दिवस सारखं ते बघत होते की नेमकं काय चालू आहे. मला एवढा गर्व झालेला होता ना गणितावरती की माझ्यासारखं गणित कोणाला देत नाही वाटतं. मला काही गरज नाही, मी इथे पास होऊन जाईल. 10वीचं वर्ष होतं. ते बघितलं 8 दिवस कसं चालतं, मला काही बोलले नाही. आणि त्यांना वाटलं आता तरी ठिकाणावरती कोणती नोकरी काढायची काहीच नाही. पुस्तकं आणायची, वही आणायची आणि लेक्चर संपलं की परत बाहेर जायचं चर्चा करायची. मला हे सगळे काय शिकून जातात. अक्षरशः 8व्या दिवशी 9व्या दिवशी दिवस
उजाडला होता. एक टॉपिक त्यांनी हातात घेतला, त्यांनी ओळखलं होतं, ते बोलले काहीच नव्हते. एक चांगल्याचा टॉपिक हातात घेतला आणि तो टॉपिक शिकवला. माझं तर लक्षात नव्हतं, मला माहिती होतं मला हे सगळं येतं वगैरे सगळं. आणि गणित दिले, शेवटी गृहपाठ असतो तुम्हाला माहिती आहे. गृहपाठ दिला आणि मला सांगितलं, सगळ्या वर्गाला सांगितलं, इमानदारीने घरी जायचं. तुमच्या आई वडिलांची शपथ आहे, गृहपाठ मनाने करायचा, कुठेही पैसा नाही. आणि जो करून येणार नाही त्याला प्रिन्सिपलला सांगून डायरेक्टली वर्गातून सस्पेंड करण्यात येईल. आता माझी पूर्णपणे फाटली होती, कारण गणित मी लिहिले नव्हते, 5 गणित दिले होते. पटकन वही काढली, फळ्यावरचे 5 प्रश्न लिहून घेतले. दुसरी रफेमध्ये घरी गेलो. आता परत शपथ काही दिली होती की गणित सोडवायचे तर पाहिजे नाही, काही ते मला समजत नव्हतं. कसंही गेला, कशा पद्धतीने मला ते लिहिता येत नव्हते. मग विचार केला की आता काही खरं नाही. आणि डायरेक्टली तो आकाशात पडत जमिनीवरती पडला होता. जो गर्भ झालेला होता तो पूर्णपणे खल्लास झाला होता. माहिती होतं की आता आपण काहीच नाही आणि आपण ते स्वतःला समजत होतो. आणि दुसऱ्या दिवशी कशी कोरी वही घेऊन ते गणिताचे सोडलेले पेजेस 7-8 पेजेस खल्लास केले होते मी. चुकायचे गणित परत नवीन करून पाहिजे, परत चुकायचं, उत्तर काही आलं तो प्रयत्न झालेला होता. वर्गात गेलो, अक्षरशः खाली मानत होती जाण्यापासून. 2-3 लेक्चर झाले, मराठीचं झालं, विज्ञानचं झालं. मला माहित होतं की आता माझं काय झालेलं आहे. भरपूर विद्यार्थी मित्र पण मला म्हणायचे, जवळचे मित्र, की काय झालेलं आहे. तर तो लेक्चरचा टाइम आला गणिताचा. जिथे सर मध्ये आले, गणित सोडवले का हा पहिला प्रश्न होता. आणि अक्षरशः मला न लावता मी डायरेक्टली उभा राहिलो, माझ्याकडून गणित झाले नव्हते. आणि तेव्हा ते बोलले की आकाशात उडण्यासाठी नेहमी प्रयत्न लागतात. की तुला 8 दिवसापासून बघत होतो म्हणून, की तू लेक्चर मध्ये म्हणलं बसत नाही, फक्त टाका मारी बसतोय. स्वतःला एवढा आईन्स्टाईन समजायला लागलाय की तुला सगळं काही येतं, आता का नाही आले. त्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं. नंतर सगळं लेक्चर संपलं, जेवढी पर्ची व्हायची होती त्याची झालेलीच होती, संपलेलं होतं. आणि तो जेव्हा तिथं ठेच लागते ना तेव्हा लक्षात येतं की नाही आणि चुकलाय. नंतर ऑफिसमध्ये गेलं, खूप मारही बसला. कारण की जगातली अशी गोष्ट होती की मी शिकलो होतो. आणि त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो, आयुष्यात मी त्या विषयात कधीच मागे आलो नाही. टॉपच. त्याच्यानंतर कोणीच असं नव्हतं कॉम्पिटिशन करणारं. आणि त्या मार्क असताना ते सरी म्हणत होते, तर तू असं राहिला असता, तुला टॉप करणारं कोणी नव्हतं. पण तू जर आज बदलला नसता तर कदाचित तुझ्यासारखा खालच्या दर्जाचा विद्यार्थी कोणीही नसता. मला ती उदाहरण आठवलं. म्हणून आपल्या आयुष्यात हे शिक्षक जेव्हा मारतात वगैरे काही करतात ना, एक चांगल्यासाठी समजा, पुढे जा. लेक्चर बुडवणं वगैरे आता त्याची किंमत नाही कळत. बाजूचा मित्र उठून इथे येतो आणि आपण तिथं असतो ना तेव्हा त्याची किंमत कळते. म्हणून एक क्षण आयुष्यातला महत्वाचा आहे. खूप मेहनतीने तुमच्या आईवडिलांनी पैसे भरले, परत म्हणाल की समस्याच्या हातामध्ये माहीत पडला की याचे टोमणे जास्त असतात, ते टोमणे नाहीये. खूप मेहनतीने ते पैसे आणले, कदाचित ते भरताना आम्ही त्यांच्या डोळ्यातले काही गोष्टी बघितल्या. मी जाता तुम्हाला सांगूनही गेलो होतो, दिवाळीला जा, ते येता एक करून या, इथले बाहेर आई वडिलांच्या डोळ्यात एकदा बघून या. किती जण बघून आले होते? किती जण बघून आले? जे बसले बघून आले. उठ एक जण उठ फक्त एक मुलगा आले. मी काय सांगितलं होतं, आपली दिवाळीची सुट्टी संपली, निघा काय तेव्हा तुम्हाला सोडायला तर तेव्हा फक्त आई वडिलांच्या डोळ्यात बघून या आणि काय वाटतं ते मला सांगा. मी दोघांना विचार, कारण माझा तो वेळ नाही आहे तुमच्याकडे थांबण्यासाठी. ते वर्गामध्ये माझं जेव्हा लेक्चर येईल तेव्हा आपल्या सगळ्या गोष्टीवरती जायचं. अजून 2 ते 3 तास मी तुमच्या त्याच्यावरती घेणारच आहे. काय वाटलं मला एवढं सांग. नाही आवाज आहे त्यांच्यासाठी पण द्याल ना. तसंच मोठा आहे, अजून थोडा मोठा आहे. बोल बोल. काय वाटलं मला
ऐकायचंय फक्त आणि तुला एक चान्स भेटलाय अजून एखाद्याला चान्स भेटला आपल्याकडनं त्यांच्या अपेक्षा काय आहे, त्यांच्या इच्छा काय आहे, ते त्यांच्या इच्छा मारून आपल्या इच्छा कशा पूर्ण करतात, ते त्यांच्या गरजा सोडून आपल्या गरजा पूर्ण करतात फक्त याच्यासाठी की आपले स्वप्न पूर्ण झाले पाहिजे आणि आपले स्वप्न त्यांचं नसतं. मग त्या दिवशी डोळ्यात काय दिसलं तुला? डोळ्यात पाणी होतं आणि बस काही अपेक्षा ती फक्त बघत होती तर तू जीवनात करू काय शकतो, किती लवकर जीवनात सक्सेस होऊ शकतो. ओके धन्यवाद. मला सगळ्याचे उत्तर भेटलेलं तरी एक विद्यार्थ्याला चान्स देतो. डोळ्यात कोणी बघून आले? आता बाकीचे बघूनच आलेले नाही कारण ते सांगणं किती कठीण आहे हेही मला माहिती आहे. बघून जर सगळेच आलेले आहेत पण उत्तर देता येणार नाही कारण उत्तर द्यायचं म्हटलं की ते सत्यात उतरावं लागेल आणि सत्यात उतरण्यासाठी परत खूप कठीण मेहनत घ्यावी लागेल. खरंच जर बघून आलेलं आहेत ना तर ते सत्यात उतरावं. खूप सारा बाकी नाही 2-3 महिने 5 महिने 6 महिने सर्व त्यासाठी मे पर्यंत कालावधी तुमच्याकडे आहे. तो तो यावा ही अपेक्षा आणि ते 5 महिने काय करायचं फक्त एकच करायचं सकाळी उठायचं डोळ्यासमोर बघायचं कामाला लागायचं लेक्चर ग्राउंड लेक्चर ग्राउंड लेक्चर ग्राउंड टार्गेट एवढं एक साधं चक्र आहे ते पूर्ण करायचं म्हणजे इथे यायचं. खूप मोठी मेहनत घ्यायची नाही आहे खूप मला काहीच करायचं नाही एक साधं चक्र तुम्हाला सांगितलं इथे यायचं एकच फॉर्म्युला आहे रोटेशन ठेवणं. आपल्या चेहऱ्यावरती नेहमी 12 वाजता मी तुम्हाला सांगितलंय ते 12 वाजून केलेलं लेक्चर आणि 12 वाजलेले ग्राउंड करण्यात काहीच अर्थ नाही इथे येऊ शकत नाही. जेव्हा एक विद्यार्थी एका पॉइंटने घरी राहतो ना तर ते दुःख तुम्हाला कदाचित अजून माहीत नाही आहे आणि माझ्या मते ते येऊ देऊ नका. सक्सेस या शब्दाचा अर्थ काय तर फक्त आणि फक्त जे स्वप्न सगळ्यांना दाखवलेले ते पूर्ण करणं आणि ते तुम्ही करू शकता. त्याच्याला एकही नाही लागणार नाही. जो 2 तास बसला ना त्यांनी या 2 तासाचं 2 महिन्यात चीज करून दाखवणं यालाच यश म्हणणार. आणि हा कार्यक्रम सक्सेस केव्हा माहिती का मी 50,000चं बक्षीस दिलं सक्सेस नाही. मी त्यांचा वेगवेगळ्या स्थितीने स्तुती केली सक्सेस नाही. मी तुम्हाला अजून 2 तास मोटिवेशन केलं सक्सेस नाही. हा कार्यक्रम सक्सेस तेव्हाच आहे त्यातले बरेचसे विद्यार्थी या 2 तासाचं चीज करतील आणि ते चीज येणारा पुढचा काळ आतापासून उठल्यापासून कामाला लागणार. उद्या करू हे आपल्या भारताची नीतच आहे. सकाळी कामाला लागतो आज सर बोलले ना की उद्या कामाला लागतो उद्या सकाळी पहिल्या राऊंडला उठणार जाणार सगळ्यात पुढे पडणार हे आपलं नेहमीच आहे. आता इथून पुढे लागणार आणि तेच खरं तुमचं यश असेल. कदाचित या भरतीला एखाद्याला अपयश भेटलं असेल. एक विद्यार्थी आहे तो रडलाही माझ्यापाशी फोनवरती रडणं मला ऐकायला जात नव्हतं. मी त्याला एकच बोललो काही दिवस काही गोष्टी वाईट होतात चांगल्यासाठी होतात त्याच्यासाठी एक उदाहरण मी त्याला सांगितलं. मला माहिती होतं त्याला थांबवणं साहजिक शक्य नव्हतं कारण त्याने अभ्यासही तेवढाच केलेला होता. खूप असंच तो जो बोलला 3-4 तास सर फक्त झोपायचं असाच तो विद्यार्थी होता. तो राहिला एका पॉईंटने तो रडत होता फोनवरती. मी त्याला एकच माझ्या लाईफचं उदाहरण सांगितलं. माझ्या लाईफमध्ये घडलेली गोष्ट मी DSCET ला होतो पेपरला नापास झालो. नापास होण्याचं कारण होतं पेपर लिहिला गेला नव्हता काही कारणामुळे आणि नापास झालो आणि माझा DSCET चा चान्स सुटला. म्हणजे मी जे शिक्षक बनणार होतो जिल्हा परिषदचा तो झालो नाही. ती परीक्षा नापास झाली. आता मला सांगा ते जे वाईट घडलं ते कशासाठी घडलं. कदाचित
शिक्षक झाला असतो जिल्हा परिषदचा आणि घंटी वाजत बसला असतो. चांगल्यासाठी घडलं. मी त्याला ती समजून घातली त्या विद्यार्थ्याची, एका विद्यार्थ्याची. पण मला अपेक्षित नाही आहे ही समजून घालण्याची वेळ नाही. होतात वाईट गोष्टी तुमच्या आयुष्यात बऱ्याचशा वेळेस तुम्ही ठेचा लागून इथपर्यंत आलेला, त्या चांगल्यासाठी तुमच्या सोबत घडल्या. काही इंजिनिअरिंगच्या 2 वर्ष केलेले मुलं आलेत, काही कोणत्या कोणत्या फील्डचे आलेत. त्या सगळ्या वाईट गोष्टी तुमच्या चांगल्यासाठी घडल्या आणि तुम्हाला ते इथं आला. याचा वापर तुम्हाला चांगल्या गोष्टीसाठी करायचा आहे. जर लागून दाखवलं तर यश आणि यश तुमच्या हातात आहे. परत एकदा हे सोडण्या अगोदर, माईक ठेवण्या अगोदर मी एक गोष्ट बोलेल. या खरंच विद्यार्थ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन. त्यांनी त्यांच्या आई वडिलांच्या डोळ्यातील स्वप्न पूर्ण केलं. ज्यांची तळमळ होती, त्यांचं कुटुंब, घरदार, गाव वाट बघत होतं की निकाल येईल आणि तो निकाल त्यांनी आणला. पण आमच्यासाठी तो दिवस आनंदाचा आहे, तुमच्यासाठी आनंदाचा आहे. कारण हा एक परिवारातला घटक एक चांगल्या पदावरती चाललाय. मागे असाच निकाल आला होता आणि पुलवामा घटना घडली होती. त्याच्या 1 दिवस अगोदर दुसऱ्या दिवशी निकाल लागला. तुम्हाला माहिती आहे कितीतरी आपले सैनिक भारताचे शहीद झाले होते. मी याच्यासाठी सांगतोय ह्या गोष्टी नेहमी घडत आल्या. पुलवामा हल्ला घडला, त्या दुसऱ्या दिवशी निकाल लागला. काहीतरी जवान शहीद झाले होते. खूप आकडा माहिती कोणाला? डिफरन्स सांगू नका. तो एक आकडा होता आणि त्याच्या दुपटीने दुसऱ्या दिवशी निकाल लागला होता. आपले गरुडचे युवक आर्मी भरतीमध्ये जॉईन झाले होते. मनालाही या गोष्टी लागू नयेत की भारताचं रक्षण करणाऱ्या जवानासोबत असं जर कधी घडलं तर आपल्याला मनातून इच्छा होते की मी इथून उठेल आणि तिथं मला काहीतरी करायचं, मला देशाचं संरक्षण करायचं आहे, त्यासाठी वर्दी घ्यायची, अशी प्रत्येकाची इच्छा आहे. कालही एक जवान आपल्या जवळचा 40 गावचा शहीद झाला. त्याला खरंच म्हणजे बोलायला शब्द नाहीये. काय परिस्थिती असेल, 20व्या वर्षी तो शहीद झाला. तर हे सगळं जेव्हा होतं ना तेव्हा आपल्याला मनातून कुठेतरी एक ऊर्जा प्राप्त झाली पाहिजे, हा जज्बा पाहिजे. मला देशासाठी करायचंय, जायचंय, लढायचंय. त्या खूप असे विषय आता खूप कमी व्हायला लागले. पण देशाची जेव्हा तुम्ही वर्दी घालाल अभिमान वाटेल, ती कुठली असेल. तुम्ही तलाठीदार झाला तर तुम्ही देश सेवेसाठीच काम करत आहात. तुम्ही तहसीलदार झाला तरी देश सरकारी नोकरी म्हणजे देश सेवेचं काम तुमच्या हातून घडो आणि लवकरात लवकर तुमचेही निकाल येऊ अशी अपेक्षासह तुमच्यापासून रजा घेतो. परत एकदा या सर्वांचा मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्यासाठी शुभेच्छा देतो की मला लवकरात लवकर एक मोठं भाषण करण्याची संधी तुम्ही द्या, एक मोठा कार्यक्रम घेण्याची संधी तुमच्याकडून भेटेल. येत्या भरत्याचं वळ आहे, पोलीस भरती मोठी समोर आहे, रेल्वे भरती आहे, त्यानंतर एक्साइज डिपार्टमेंटची दारूबंदीची पोलीसची भरती आहे, स्टाफ सिलेक्शनच्या आहे, बाकी सर्व डिपार्टमेंटच्या भरती आहे. सगळे नाव सांगायला 1 तास लागतो, ते सांगत नाही. त्यात आम्हाला बोलण्याची संधी यावी, तुमचा सत्कार करण्याची संधी यावी. इव्हन तुमच्या गावात येऊन तुमच्या आई वडिलांचा सत्कार गाव तिथे गुरुजींच्या रूपाने करता यावा ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.